आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाची मॅच आणि त्या महत्त्वाच्या मॅचला इथे सुरुवात झाली। एका बाजूने नेरे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोठावडे वॉरियर्स। या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत। प्रथमतः बॅटिंग इथे नेरे संघ करतात। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव, तिसरा चेंडू इथे अवांतर आहे, व्हाईट बॉल आहे। अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि 4 षटकांची मॅच आहे आणि एकाच षटकाचा हा पॉवर प्ले आहे। सुरुवात तर नेरे संघाने चौकाराने केली आहे, बघूया शेवट कशा पद्धतीने केला जाईल। दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत, तितकेच तुल्यबळ आहेत आणि त्यामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू ज्याचं नाव किरण आहे। अप्रतिम फटकेबाजी आहे, म्हणजे तुम्ही सकाळपासून आतापर्यंत जर बघितलं ना, प्रत्येक बॅटरने चुकीचे फटके चुकीच्या दिशेने खेळले, परंतु किरण एक असा बॅटर आहे जिथे धावा जास्त प्रमाणात मिळतील त्याच दिशेने ते फटके खेळतात आणि त्यामुळे तिथे चौकार आणि षटकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत। समोरच्या एंडकडे म्हणजे व्ही शेपमध्ये खेळण्याचा जो प्रयत्न आहे तिथे धावा बनत नाही आहेत, विकेट सातत्याने जात आहेत, परंतु किरण ज्या शैलीमध्ये बॅटिंग करतायत, उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू खेचून स्क्वेअर लेग मिड विकेट या दिशेने खेळतायत आणि त्या दरम्यान त्यांच्या बॅटमधून धावा देखील जोडल्या जात आहेत। 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 11। 4 षटकांची मॅच आहे, एक बिग बॅटल म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात आहे। दोन्ही संघांमधील तुल्यबळ बॅटर, दोन्ही संघांमध्ये असलेले तुल्यबळ गोलंदाज आणि त्यामध्ये सुरू असलेलं युद्ध। इथे देखील पुल केलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल, सिंगल त्या दरम्यान प्राप्त होते। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 12 धावा। बारा धावा झाल्यात। पहिले षटक आतापर्यंत मैदानामध्ये सुरू आहे। चांगली बॅटिंग आतापर्यंत किरण यांनी केली आहे, परंतु तितकाच मातब्बर बॅटर निखिल। इनसाइड आउट, निखिलची बॅट इथे देखील बोलायला लागली आहे। एक चांगला फटका खेळतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 14। पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे। ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला तो गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय, रुपेश। परंतु या मॅच मध्ये आव्हान थोडंसं कडवं आहे आणि कडव्या आव्हानाचा सामना इथे मात्र त्याला करावा लागतोय। पुढचा चेंडू निखिल यांच्यासाठी, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे जुळून आलं नाही। शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल प्राप्त होतीये। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15 विदाउट लॉस। पंधरा धावा आतापर्यंत झाल्यात आणि सकाळपासून या दोन्ही संघांचा जर खेळ बघितला ना तर दोन्ही संघांकडे साम्य आहे। दोन्ही संघांनी एकही मॅच अजूनपर्यंत हरलेली नाहीये, परंतु आता रिझल्ट असा येणार आहे की एक कोणतरी हरणार आहे आणि एक कोणतरी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे। जो जिंकेल तो संघ बक्षिसामध्ये प्रवेश करेल, या ट्रॉफी पर्यंत जाण्याचा एक पाऊल पुढे जाईल आणि तोच प्रयत्न दोन्ही संघांचा आहे। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आदित्य, षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत। पहिला चेंडू काहीसा पदाला पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आदित्य। गोलंदाजी मार्क वरती आहे। पहिले गोलंदाज आपण पाहिलेत काहीशी चेंडूला वळण देण्याची ताकद होती, तर दुसरा गोलंदाज इथे वेगवान आहे आणि वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी साकारतायत। 15 धावा आतापर्यंत झाल्या आहेत। इथे मात्र फुल टॉस, बीमर आणि त्या दरम्यान इथे क्षेत्ररक्षकाचा अंदाज कुठेतरी चुकतोय। नो प्लस 4 बोनस स्वरूपात मिळालेले या 5 धावा, ही चूकच आहे आणि चुकीला इथे शिक्षा मिळणारच आहे। लगेच पंचांनी कळवलं की योग्य पद्धतीने चेंडू हाताळला गेला नाही, बीमरचा वापर आहे आणि लगेच तिथे नो बॉलचा इशारा कळवण्यात येतोय। आता प्रिन्स निखिल यांना संधी मिळते, उघडा डोळे पहा नीट, फ्री हिट।
इनसाइड आउटचा फटका खेळलाय, स्वीट स्पॉट वरती इथे चेंडू आदळतोय आणि त्यानंतर कव्हर पॉइंटच्या दिशेने निखिल यांच्या बॅटमधून खेळण्यात येतोय तो चौकार 4 धावेंसाठी. नेरे संघाचा प्रिन्स आहे निखिल आणि काय अफलातून बॅटिंग आहे. म्हणजे जिथे चेंडू येईल ना, जिकडचा चेंडू तिकडे खेळला, बरोबर बॅटवरती चेंडू येतोय आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग केली जाते. आज सकाळपासून आपण पाहिलं असेल शेखर गोडंबे यष्टांच्या मागून हल्ले नाहीत, परंतु आता या मॅच मध्ये त्यांना आपण बाउंड्री लाईनच्या लगोलग तैनात होताना पाहायला मिळत आहेत. कारण ठाऊक आहे सकाळपासून केलेली जी मेहनत आहे ना, तिचं जर फळ प्राप्ती करायची असेल तर आता सर्वोत्तम 100% एफर्ट आपल्याला द्यावे लागतील आणि त्यासाठी महत्वाच्या ठिकाणी आपली नियुक्ती केली जाते. पुढचा चेंडू इथे देखील मनगटाचा वापर केलाय क्षेत्ररक्षकाला, इथे मात्र हुलकावणी आहे. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आता प्रत्येक बॅटर इथे मनामध्ये विचार करूनच आहेत की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती इथे धावा बनवायच्या आहेत. आणि आतापर्यंत निखिल आणि त्याचबरोबरीने किरण या जोडीने आज कमालीची बॅटिंग केली आहे. जोडी जमली आहे, A1 जोडी नेरे संघाची. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल इथे गेलाय आणि सक्सेसफुल देखील होईल. अकूट टप्प्याचा चेंडू आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर निखिल यांच्या बॅट मधून. आणि मोठा प्लेअर तेव्हाच होतो ज्यावेळेस तो मोठ्या मॅच मध्ये खेळतो, ज्यावेळेस तो संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करतो आणि त्याच वेळेस त्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. प्रिन्स ऑफ नेरे या किताबाने देखील त्यांना सन्मानित केलंय. प्रत्येक समालोचक त्यांच्या नावाची जय जयकार करतो. त्याच्या मागचं कारण देखील आहे की सर्वोत्तम खेळ आपल्या संघासाठी जी जबाबदारी आहे ती आपल्या खांद्यावरती घेऊन तो बॅटर कामगिरी करतोय. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे, कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलाय आणि बॉल देखील इथे एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. आदित्य यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. मागच्या 4 चेंडूंचा विचार केला तर 4, 4, 6, 4. त्या अगोदर ते एक चेंडू आपण पाहिला तर निर्धाव होता. म्हणजे 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत आदित्य यांनी 23 धावा खर्च केल्यात. फार महागडं षटक आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महागडं षटक. फार अडचणींना सामोरं जावं लागेल. आयोजकांचं काम सोपं करतायत खेळाडू देखील. चेंडू हरवण्यापेक्षा शोधून आणून दिलेला बरा आहे. आयोजक अजिबात पळपळ करणार नाही. ठाऊक आहे खेळाडूंना गरज आहे त्या चेंडूची. मी मगाशी सांगितलं नवीन चेंडूपेक्षा जुन्या चेंडूची किंमत सर्वात जास्त आहे, कारण तो तेवढा जोरात ट्रॅव्हल होतो. त्यामुळे बॅटिंग टीमचे खेळाडू 11च्या 11 पळत जातील आणि तो चेंडू शोधून काढतील. त्याची किंमतच होऊ शकत नाही. पुढचा चेंडू पुन्हा बिमार. आता गोलंदाजीच करता येणार नाही. 2 बिमर हाताळलेत आणि दोन्ही बिमर एकाच बॅटरच्या विरोधात हाताळलेत. नो +1 आताच्या 2 धावा. आता इथे मात्र आदित्याचा संयम बांध इथे फुटलाय, संयम तुटलाय आणि त्यानंतर जे एक्सप्रेशन आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा मी रागात चेंडू टाकला किंवा मी रागात बॅट फिरवली, तो राग अनावर होतो आणि त्याच वेळेस चेंडू हातातून निसटल्यानंतर असा बिमरचा वापर केला जातो. 2 चेंडू आपण पाहिले तर बिमरचा वापर करण्यात आले आणि त्या दरम्यान 40 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. उघडा डोळ्याने पहा नीट, ही मॅच देखील आहे सुपर डुपर हिट. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अजून 2-4 बॉल गेलेले आहेत मगाच्या मॅच मध्ये, ते पण घेऊन या. 40 धावा झाल्यात. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती प्रहार. बॉल सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. आलाय चेंडू आत. 46 धावा 2 षटकानंतर. नेरे संघाने मात्र मजबूत पकड निर्माण केली आहे. सकाळपासून कोठावडे वॉरियर्स या संघाने कमालीचा खेळ केला, परंतु सरते शेवटी जो विजेता ठरतो त्या दिवसाचा तोच बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. म्हणजे अगोदर ते तुम्ही काय खेळलात त्याचं काही घेणं देणं नसतं, परंतु फायनल मध्ये तुम्ही काय करतात याकडे सर्वांचं लक्ष असतं.
लीग मध्ये तुम्ही काय करणार आहे त्याच्याकडे नसतं. एखादी मॅच हारली असती नो डाऊट, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये कामगिरी जर खराब झाली तर मात्र चर्चा होणार. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय प्रशांत. पहिल्या चेंडूवरती इथे एक धाव, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील धाव इथे पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 48. डगआउट मधून तर आवाज येत आहेत आदित्य यांच्यासाठी की बघून हा चेंडू मारा. मग आतापर्यंत ते बघूनच मारतायत असं म्हणता येणार नाहीत. ब्लाइंड शॉट नाही खेळत आहेत ते, अगदी डोळे उघडे ठेवून ते बॅटिंग करतायत. त्यामुळे धावा इथे बनवल्या गेल्यात. परंतु बॉलिंग टीमला इथे कुठेतरी कमबॅक करण्यासाठी विकेट प्राप्ती करावी लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. अन्यथा धावांचा जो वेगाने धावणारा रथ आहे तो सुसाट सुटला आहे, त्याला थोपवण्याचं काम करावं लागेल. हा चेंडू मात्र सुरेख, फार वेळानंतर निर्धाव चेंडू आहे. हे कमबॅक करणारे षटक होऊ शकतं का? कारण इथे आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही. 3 चेंडूंमध्ये 3 धावा प्रशांत यांनी खर्च केल्यात. इथे मात्र फुल टॉस खराब आणि रिझल्ट मात्र येईल बॉल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. आज सकाळपासून किरण या नावाचं वादळ या मैदानामधून जायचं नाव घेत नाहीये. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये आलंय तेव्हा मात्र फक्त आणि फक्त विध्वंस घडून आणलाय जो गोलंदाजाच्या माध्यमातून केला गेला. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव, डॉट, बॅट स्विंग आपण बघितला असेल. अक्षरशः बॅटर गोल फिरले इतक्या वेगात. मिस टाइम देखील षटकार जाऊ शकतो. मग इथे वेगाचा फायदा बॅटरला देखील होऊ शकतो. धावसंख्या 55, 55. पुन्हा एकदा अनोख्या शैलीमध्ये हा फटका खेळलाय आणि तिथे मात्र काय आहे, एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण होतीये. 57 धावा 3 षटकानंतर 57 म्हणजे 19 धावा प्रत्येक षटकामागे बनवल्या गेल्यात. करंट रन रेट जर बघितला तर 19.00 आहे. थोडस स्पीडअप करा. अंधार पडल्यानंतर जी फिल्डिंग करणारी टीम आहे त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं. सेकंड इनिंग मध्ये त्यांना बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्ही वेळ वाचवा. बॅटरला देखील विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये खेळत असता त्यावेळेस पाण्याचा वापर करता. ते थंड पाणी असतं, थोडंसं खाली बसून पाणी पिलात तरी चालेल, काही एवढी घाई नसते. थोडीशी काळजी घ्या, कारण काय होतं तुम्ही त्या बॉडी गरम असते आणि त्यामध्ये तुम्ही थंड पाणी पिणं आणि ते देखील उभं राहून ते घातक होऊ शकतं. त्यामुळे ही सूचना आहे की ज्यावेळेस पाणी प्याल त्यावेळेस थोडा वेळ बसून खाली बसून तुम्ही पाणी प्या. कपडे खराब झाले तरी चालतील, डाग अच्छे और घर पे सर्फ एक्सेल है. फक्त झोपू नका, बसून प्या. चला मॅचकडे आपण वळतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज अक्षय गोडांबे. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, जोरदार अपील इथे केली परंतु पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. मला वाटतं इथे रिव्ह्यूचा वापर केला जाईल. डायरेक्टेड टू टीव्ही अंपायर DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम. आता तुम्ही ज्या अर्थ घ्यायचा आहे तो घेऊ शकता. DRS चा वापर इथे फिल्डिंग टीमने केलाय आणि तिसरे पंच तो टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत घेतील. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पानी का पानी. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथे फॉरवर्ड केला जाईल. रिव्ह्यू सक्सेस. चला रामश्याम या लवकर बाहेर. कांद्यावरती हात टाकून येत आहे तुम्ही, कॅमेरामध्ये आलाय. पहिला चेंडू इथे निर्धाव. 57 धावा झाल्यात. इथे फुलटॉस. पुन्हा एकदा नो बॉल. बीमर. आज नक्की गोलंदाजांना या मॅच मध्ये काय झालं.
चुकीची गोलंदाजी आणि ते देखील निखिलच्या विरोधात. तिसरा बिमर वापरलाय. मग निखिलला टार्गेट केलं जातंय की काय? 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 59. कॅमेरा स्टँडच्या जवळची लहान मुलं आहेत ना, तुम्ही तिथं लोंबकळू नका. वरच्या काकांनी सांगितलंय. तिथून लगेच बाजूला व्हा. फ्रेडचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल टिपलाय परंतु एकच धाव मिळेल. चांगला चेंडू इथे हाताळला. एवढी चांगली गोलंदाजी आहे, मग बिमरचा वापर का केला जातो? जे चेंडू हातातून निसटतोय, परंतु अशा वेळेस तुमच्या हातातून चेंडू निसटणं म्हणजे मॅच सुटणं. 60 धावा झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. एकही बॅटर आतापर्यंत बाद नाहीये. 61 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. काही जोडी इथे जमली आहे, जे आपण सकाळपासून बघितलंय. नंबर 1 बॅटिंग A1 जोडी, नेरी संघाची A1 जोडी. पुढचा चेंडू इथे देखील वाह, काय फटका इथे सजवलाय. पिचिंगचा चेंडू मिळाला ना की त्याला डायरेक्ट डिपॉझिट केलं जातं. स्लॉट मध्ये मिळाला की लगेच डिपॉझिट पार्किंग प्लॉट मध्ये केलं जात है. और नाम तो सुना ही होगा, किरण. किरण यांच्या बॅट मधून धावसंख्या 67. आजचा दिवस गाजवलाय किरण यांनी. आयोजक देखील किरणच आहेत, त्यामुळे कदाचित हे होत असेल. झेल घेण्याचा जो प्रयत्न होता, तो ती जी शैली आहे झेल घेण्याची, ती काहीशी चुकीचीच होती. तो बॅलन्स, बॉडीचा बॅलन्स त्यांना करता आला नाही. आणि जे हात आपण म्हणतो ना की ज्यावेळेस चेंडू इथे पकडला जातो, लोअर हँड अथवा अप्पर हँडचा वापर, इथे मात्र स्ट्रेट हँडचा वापर केला समोरच्या दिशेने, मग तो कलेक्ट होणारच नाही. आता कॅचेस पकडले नाहीत तर मॅच कशी पकडणार? परंतु एक धाव मिळते. 68 झाल्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल, परंतु त्या प्रयत्नामध्ये क्रिकेट मधली आत्महत्या देखील होतील बाद. पहिला विकेट शेवटच्या चेंडूवरती जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला, फिल्डिंगसाठी नेरे संघ आपण वेळ लावू नका. आपण सर्वच एकमेकांच्या विरोधात नेहमीच खेळता. 69 धावा झाल्यात. विजयासाठी 70 धावींची गरज आहे. आता ही खरी कसोटी आहे. आपण नेरे संघाला नेहमीच बघितलेलं आहे की चांगले गोलंदाज या संघाकडे आहेत. नेहमीच ते धावा डिफेंड करण्यासाठी माहीर आहेत. परंतु गोठवडे वॉरियर्स हा संघ मजबूत बॅटिंग ऑर्डर आहे. आता युद्धाला मजा येणार आहे. चांगली गोलंदाजी विरुद्ध चांगली बॅटिंग. सागर तर आहेतच, त्याचबरोबर शेखर आहेत. आणि जी जोडी खऱ्या अर्थाने जी सुरुवात व्हायला हवी ती होणं अपेक्षित आहे. चला, नेरे संघ मीटिंग्स नको आहेत, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील आणि आपण मॅचकडे लगेचच वळणार आहोत. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात करण्यासाठी अक्षय गोडांबे आणि त्याचबरोबर शेखर ही जोडी मैदानामध्ये येते. पहिल्या 2 मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूने पटकावला तो शेखर गोडांबे आणि त्याच्याच बरोबरीने अक्षय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला ते देखील बरोबरीने आहेत. म्हणजे इथे कमतरता कुठलीच नाहीये, फक्त धावा बनवल्या पाहिजेत, हीच गोष्ट मात्र सत्य आहे. चेंडू दे आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती राजू आहेत, त्याचबरोबर तेजस आहेत. ज्या गोलंदाजांनी आज सकाळपासून चांगली कामगिरी केली ते सर्वच खेळाडू या संघामध्ये आहेत. त्याचबरोबर नव्यानेच पहिल्या मॅच मध्ये दाखल झालेत. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहायला मिळाले. विराज जाधव देखील आहेत. म्हणजे एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तितकेच मातब्बर बॅटर देखील आहेत.
जे काही संघ पराभूत झाले ते देखील घरी जायला तयार नाही आहेत, कारण ही मॅच बघण्याचा आनंद ते देखील घेतात की कोण कोणावरती होईल भारी. आणि या बावधन करंडकामध्ये पहिल्याच दिवशी बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ इथे पात्र ठरेल याकडे फक्त येणारी 4 षटकं 24 चेंडू ठरवतील कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. पहिला चेंडू ऑन साइडला अक्षयांच्या बॅटमधून सीमारेषा पार, सुरुवात चौकार. अशीच सुरुवात पहिल्या डावामध्ये झाली होती जिथे चौकार आला होता किरण यांच्या बॅटमधून. हा बघा, आता आयोजकांचं काम सोपं झालंय. चेंडू आणायला पहिलीच माणसं पाठवून दिलेली आहेत बॅटिंग टीमने. जुना चेंडू फार गरजेचा आहे आता. नवीन पेक्षा जुना चेंडू त्याची किंमत डबल झाली आहे. सोन्याचा भाव वाढतो तशी जुन्या चेंडूची किंमत वाढत चालली आहे. पहिल्या चेंडूवरती 4. पुन्हा एकदा बिग हिट आणि हा चेंडू देखील सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर धावा यायला सुरुवात. इथे लागोपाठचे 2 चौकार आहेत. त्यापेक्षा अधिक धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. 70 करायचा आहे. जितका मोठा प्रयत्न कराल तितक्यात लवकरात लवकर त्या धावा बनवण्याचा यशस्वी मार्ग मोकळा होईल. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे, कारण ते तेवढे दर्दी आहेत आणि म्हणून त्यांनी केलेली गर्दी आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, बावधन करंडकाच्या वतीने आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल प्राप्त होतीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. 9 रन्स ऑन बोर्ड. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 17.48 आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18 तरी धावा बनवायच्या आहेत. 18 धावा बनवायच्याच आहेत सुरुवातीपासून. एखादी धाव कमी झाली की रन रेट वाढलाच. त्यामुळे 18 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. एखादी चालेल 17ची, पण 18च्या खाली येऊन चालणार नाही सातत्याने. 17 तर कंटिन्यू चालणारही नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. एकीकडे आपण पाहतोय आग आहे तर दुसरीकडे विस्तव आहे. एकीकडे आड आहे तर दुसरीकडे विहीर आहे. कारण एकीकडे अक्षय आहे तर दुसरीकडे शेखर आहे. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट, काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल इथे प्राप्त आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील वेगात पूर्ण आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फक्त डोळ्याने इशारा केला, आय कोऑर्डिनेशन, आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 11 धावा झाल्या 4 चेंडूंमध्ये. 18 धावा बनवायच्यात म्हटल्यानंतर तुम्हाला एका षटकाराची अजूनही गरज आहे. तो 2 चेंडूंमध्ये येईल का? राजू रोखण्याचं काम करतील, ते यशस्वी होईल का? इथे फुल टॉस. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक सूरज तिथे तैनात. प्रेक्षक निर्णय देतीलच. प्रेक्षकांना काय वाटतंय? प्रेक्षकांनी सांगितलं रिव्ह्यू घ्या, म्हणजे रिव्ह्यूचा वापर करावाच लागेल. ते देखील म्हणत असतील या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही, टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करा. दोन्ही संघ चांगले आहेत. कुठल्याही संघावरती अन्याय आमच्यामुळे होऊ नये म्हणून त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. टेक्नॉलॉजी या डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. पंचांचा कॉल आहे. प्रेक्षक देखील टेन्शन घेत असतील की एखाद्याच्या बाजूने चुकीचा निर्णय जायचा, आपल्याला परत यायचंय. इथे 2 आहेत की 4 याची पडताळणी आमचे कॅमेरामन करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. थांबा जरा, अजून डिसिजन पेंडिंग आहे. बारकाईने बघितलं जाईल ते कैद होतंय का नाही. 2 कॅमेरामध्ये कुठे कुठे लक्ष द्यायचं, कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो 20-25 कॅमेरा असतात. प्रत्येक गोष्टीसाठी तिथे कॅमेरामन तैनात असतात. परंतु इथे 2 मध्ये करायचं काय? तुमचा रनआउट आहे, बीमर आहे, त्याचबरोबर वाईड बॉल आहे की नाही ते चेक करायचं आहे, बाउंड्री चेक करायच्या आहेत, ओव्हर स्टेपिंग, साईड लाईन, या सर्व गोष्टी पंचांचं काम देखील तितकं सोपं करून द्यायचं आहे. त्यामुळे कॅमेरा मन जेवढे आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल.
आणि त्यानंतर ऑपरेटर, जे सर्व काही आपल्याला चला सेफ आहे. 2च धावा आहेत. धावसंख्या होते ती 13 फॉर विदाउट लॉस. एका मोठ्या फटक्याची गरज गोठावडे संघाला देखील असेल. इथे मात्र झेल निसटतोय. शेखर यांना जीवदान मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. 15. पहिल्या डावामध्ये देखील 15च होत्या. पावलावरती पाऊल टाकणारी ही मंडळी आहेत. तुम्ही केलेत, आम्ही करणार. परंतु दुसऱ्या षटकामध्ये 23 आलत्या, 31 आलत्या. त्या 31 येणं गरजेचं आहे. आता कुठला गोलंदाज 31 धावा खर्च करेल आणि कुठला त्या बनवेल. अंधार पडला. आता तर ही मॅच बॅड लाईट झाली तरी सुद्धा खेळावीच लागणार आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. मगाशी सूचना दिली, त्याचं पालन अक्षय यांनी केलंय की बसूनच पाणी प्या. आपलं जास्त रेस घेऊन चालणार नाही. उभे राहून पाणी पिल्याने ते वेगाने पोटाच्या खालच्या भागामध्ये जातं आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच सांधेचे काही आजार होतात, पोटाचे काही विकार होतात आणि खेळापासून तुम्हाला ते दूर घेऊन जातील. त्यामुळे थोडीशी काळजी, म्हणजे ही बेसिक काळजी आहे, त्याच्यामध्ये कुठलाही पथ्य नाहीये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती निखिल. नेरेगावचे प्रिन्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं, इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रिन्स ऑफ नेरे निखिल. तर स्ट्राईकला तितकाच मातब्बर बॅटर अक्षय. पहिलाच फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती चांगला प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाचा. कानिफ. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. काय होतंय की काही गोष्टी आहेत ह्या योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस काय होतं की आपण इथून निर्णय देऊन टाकतो की पोचला असेल तो कदाचित आणि सांगितलंय चला नॉट आउट आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 17 धावा तर झाल्यात. 17 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. सतरा धावा. पुढचा चेंडू इथे मात्र बिग हिट. आता हा शोधून आणायचं म्हणजे फार अवघड काम आहे. जाऊ नका, एखादा दुसरा चेंडू येईल. कधीही चेंडू हरवला तरी नवीनच चेंडू आहे आणि असं मनामध्ये ठेवायचंच नाही माझ्याकडे ताकद आहे, मी जुना नाही, नवीन बॉल देखील मारू शकतो. आणि अक्षय म्हटल्यानंतर आज कुछ तुफानी करते आणि आज कुछ तुफानच करावं लागेल. भेटला बॉल. काही झालं तरी सुद्धा ते चेंडू आणणारे जे 2 कार्यकर्ते दिलेत ना, ते तुम्हाला आयोजकांना अजिबात खर्चिक कामगिरी करून देणार नाही. तुमचा खर्च आटोक्यामध्ये आणतायत. हा षटकार. चला पुन्हा एकदा मॅच बॉल येतोय. 23 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. इट्स अ वाईट बॉल. 2 चेंडूंमध्ये 9 आल्यात. गोठवडे संघ इथे विचारत असेल ते 31 धाव्यांचं षटक हे पाहिजे. 2 मध्ये 9 आल्यात. पुढच्या जर 4 मध्ये या सरासरीने धावा आल्या कमीत कमी 27 होतील, नाही का? असंच गुणोत्तर तुम्हाला करावं लागतं. पुढचा चेंडू निखिल यांचा. हा देखील चेंडू वाईड. अवांतर. 10 धावा 2 चेंडू मध्ये आल्या. असंच जर सरासरी राहिली तर 30 होतील. दोन्ही संघ इतके तुल्यबळ काय आहेत आणि त्यांचा खेळ इकडं कशा पद्धतीने सुरू आहे. इथे बिग हिट. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम ठोक डाला. षटकार. अरे वा वा. नशीब पण साथ देत ना. एवढ्या लांबवरती गेला, नेमका त्या पायपाला लागून आला. बॉलिंग टीम म्हणत असेल कशाला लागला आणि तो का आला.
तो खेळाडू मला वाटतं जे बाउंड्री लाईनच्या बाहेर ते पळत सुटले होते, ते पायपातून झाला एखाद्या वेळेस, वरून जा, पायपाच्या आतून जाऊ नका, दिसणार नाही. नाही तर बॅटिंग टीम खुश आहे आयोजकांच्या कामगिरीवरती. चेंडू आणण्यासाठी माणूस ठेवलाय त्यांनी. 31 धावा झाल्यात. गती परिवर्तन इथे मात्र नो बॉल. चुकांवरती चुका, वारंवार चुका होत आहेत. निखिल यांची मात्र खर्ची गोलंदाजी. आतापर्यंत 17 धावा 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. 17. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. इथे दांडीगुल, परंतु हा फ्री हिटचा चेंडू आहे. जीव भांड्यात पडला. हा 1 रन आहे ना. कुठेतरी वाटलं की अक्षय गोडांबे बाद होतात की काय, नेमका तो फ्री हिट आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33. नेरे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये, मान मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये अक्षय गोडांबे यांनी 6 चेंडूंमध्ये 29 धावेंची खेळी आणि ती मॅच जिंकून दिली होती. त्यामुळे या बॅटरला काही अवघड नाहीये. 4 वर्षाचा तो खेळ आज पाहायला मिळतोय की काय. होऊ शकतात. प्रयत्न करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 18 धावा इथे खर्च केल्यात. इथे स्क्वेअर कट. शेखर गोडांबे तिथे स्क्वेअर कटचा टकाटक फटका चौकारासाठी. 21 धावा आल्यात. 22 धावा आल्यात. आता बॅटिंग टीम इथे म्हणत असेल अजून एखादा नो बॉल, एखादा फ्री हिट, एखादा अजून काही असं होऊ शकतं. जागा बदलली नाही कोणीच. धावा येत आहेत त्या पोझिशन मध्ये. काही मांडी घालून आहेत, काही पाय सोडून आहेत, काही हाताची गडी आहे, काही उभेच राहिलेत. देवाचा धावा करावाच लागतो. ज्यावेळेस माणूस संकटात येतो त्यावेळेस देवाचा धावा करावाच लागतो. इथे वाह, इथे षटकार. 22 + 6 28 धावा आल्यात. ते 31 धावेंचं षटक. त्याची आठवण इथे पुन्हा एकदा झाली आहे. काय मॅच रंगली आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. मॅच होती कुठे, आली आहे कुठे. लवकर खेळा. पंच थोडासा हस्तक्षेप करा. महेश सर सांगत राहा, मॅच थांबू नका, मॅच थंड करू नका. गरम आहे गरमच राहू द्या. चला 12 चेंडू आणि 27 धावा. 12 बॉल 27. 12 चेंडू आणि 27 धावा. आहे मॅच रंगली आहे. जे काही प्रेक्षक घरी जात होते ना, ते गाड्या लावून ही मॅच बघतायत. घरी जायला उशीर झाला तरी चालेल, पण ही मॅच एवढी हाय व्होल्टेज आहे की इथून आता घरी जाणं परवडणार नाही. जर घरी गेलो आणि विचारलं तुम्ही मॅच का पाहिली नाही, कारण काय द्यायचं. म्हणून मॅच संपल्याशिवाय ते जाणार नाहीत. मला वाटतं पहिल्याच दिवशी आयोजकांचे पैसे वसूल झालेत या मॅच मुळे. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. आयोजन केल्यानंतर प्रेक्षक जमा करावे लागतात. इथे ऑटोमॅटिकली जमा झालेले आहेत. तेजस गोलंदाजी मार्क वरती आहे. अक्षय स्ट्राईकला आहेत. अक्षरशः आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जी नजरेत भरते, म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारी ही मॅच आहे. 12 चेंडू आणि 27. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा. धावबाची संधी आहे का. इथे धावबाद. शेखर गोडांबे इथे होतील बाद. धावबाची शिकार आणि पहिला बॅटर दुर्दैवरित्या बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतःवरती नक्कीच नाराज आहेत. कॉल तर त्यांचाच होता, परंतु ते यशस्वीरित्या पूर्ण करता आले नाहीत. आणि लेफ्टी खेळाडू जे असतात ना, त्यांचे नेम बरोबर लागतात आणि गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. परंतु बॅटिंग अप्रतिम केली शेखर गोडांबे यांनी. आज दिवसभरामध्ये संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. वेल डन, वेल प्लेड. धावांसाठी धावाधाव करण्याच्या प्रयत्नामध्ये ते धावबाद झाले,
परंतु अप्रतिम असा खेळ त्यांच्या बॅटमधून आपण साकारताना पाहिलाय. नवीन बॅटर शेखर यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत सागर. या देखील बॅटरने आज सकाळपासून नुसती षटकारबाजी केलेली आहे. 11 चेंडू आणि 27 धावा. हे षटक फार महत्वाचं आहे. आता 11 चेंडूंमध्ये 27 धावा करायच्या आहेत, अवघड नाही आहेत. फक्त 4 षटकार मारायचे आहेत, फक्त 4. हेच गुणोत्तर आहे आणि ते 4 रोखायचे आहेत गोलंदाजांना देखील. वा, वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे निखिल. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 44. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 26 धावींची गरज. 10 बॉल 26. 10 बॉल 26 रन्स टू विन. फिल्डिंग टीमला देखील ठाऊक आहे, नेरे संघाला देखील ठाऊक आहे, ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार. कारण प्रतिस्पर्धी संघ इथे हरायला नाही तर लढायला आलाय आणि लढता लढता ते जिंकायला देखील आलेत. त्यामुळे बॉलिंग टीम देखील निर्धास्त राहू शकत नाही. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. तेजस यांची कामगिरी फार तेजस्वी आहे. सेट बॅटर दोन्ही त्यांनी बाद केलेत, कमबॅक करून दिलंय तेजस यांनी. निखिल देखील, अक्षय देखील इथे होत आहेत बाद. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत प्रशांत. आजच्या दिवसभरामधील लॉंग ऑफच्या डोक्यावरून पहिला षटकार जर कोणी मारलाय तर तो प्रशांत यांनी मारलेला आहे. जे तुम्ही सकाळपासून बघितलं असेल की ऑन साइडला जे ग्राउंड छोटं आहे, तिथे बाउंड्री लाईन अगदी जवळ आहे, त्या ठिकाणी भरपूर षटकार गेलेत, समोर गेलेच नाहीयेत. परंतु प्रशांत यांनी एक मारलाय आणि तो देखील लांबलचक मारलाय. त्यामुळे दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. 9 चेंडूंमध्ये अजूनही 26 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये अजूनही 4 षटकारांची गरज. इथे फुल टॉस, वेगवान चेंडू आहे, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळते डिक्लेरेशन झोन मध्ये. 8 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 8 चेंडू 25 धावा. आठ चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये अजूनही 25 धाव्यांची गरज. इथे गती परिवर्तन ओळखलं आणि ठोकून दिलाय. षटकार 6 धावा. मॅच ऑन, गेम ऑन, चेस ऑन. या षटकारानंतर पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथे गोटावडे संघाला या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे, तर नेरे संघ इथे विकेट अथवा निर्धाव चेंडूच्या शोधात आहे. सागर विरुद्ध तेजस, कोण बाजी मारेल? पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, गॅप मोठी आहे, चौकार येईल का? आउटफील्ड मध्ये चेंडू अडवला जातोय, सिंगल. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. 6 चेंडू 18 म्हणजे 3 षटकार. 3 षटकारच इथे वाचू शकतात, अन्यथा तुम्हाला कमीत कमी 5 चौकारांची गरज आहे. चौकार मारणं अवघड आहे, षटकार लवकर जात आहेत. 1 षटक इथे निर्णायक शिल्लक आहे. चला पटपट खेळा, वेळ अजिबात लावू नका. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती विराज जाधव. 6 मध्ये 18 हे समीकरण आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू लॉंगनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. आणि इथे मात्र
प्रशांत यांनी आपली विकेट बहाल केली आहे. एकच धाव आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. स्वतःचं विकेट प्रशांत यांनी सॅक्रिफाईस केलंय. 53 धावा झाल्यात. 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. अजूनही मॅच शिल्लक आहे. चेस होऊ शकतो, डिफेंड होऊ शकतात. प्लस पॉइंट आहे बॉलिंग टीम कडे, परंतु सागर काहीतरी चमत्कार, आणि चमत्कारालाच नेहमी नमस्कार केला जातो. इथे देखील मोठा फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सागर इथे होतील बाद आणि विकेटचं पतन. बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चार चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडूंमध्ये 3 षटकारांची गरज आहे. सागर यांचा प्रयत्न थोडासा अपुरा पडला. लांबवरच्या एंडकडे इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काही चेंडू इथे हाताळला जातोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळलं जात आहे. जी मॅच मध्ये रंगत होती, ज्यावेळेस अक्षय त्याचबरोबर शेखर ही जे बॅटिंग करत होते, त्यावेळेस कुठेतरी रोमहर्षकता वाढत चालली होती. परंतु ज्यावेळेस एका षटकामध्ये तेजस यांनी दोघांनाही बाद केलं, त्यानंतर पुन्हा एकदा नेरे संघ इथे पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय. 54 धावा झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 16 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच आहे. एखादा बिग हिट सामन्याला कलाटणी देऊ शकतो, परंतु जे रेकग्नाइज बॅट्समन आहे, जे टॉप ऑर्डर आहे, ती टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर वरती जी जबाबदारी येते ती त्यांना हाताळावी लागते. आणि परिस्थिती कधीही वेळ सांगून येत नाही. वेळेला तुम्हाला तत्पर राहावं लागतं. बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जातील. विराज आतापर्यंत अधिराज्य गाजवत आहेत. रुपेश इथे स्ट्राईकला. चला खेळा पटकन, तुम्ही वेळ फार लावताय. मिस टाइम स्ट्रोक आहे. नाही, आता षटकारच इथे वाचू शकत होते, परंतु 2 धावा इथे येतील. अजूनही 14 करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 14 धावा. रोमहर्षकता वाढवणारी बॅटिंग अक्षय आणि त्याचबरोबर शेखर या जोडीने केली. ते बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा रोखल्या गेल्या. सागर यांनी प्रयत्न केला, संदीप यांनी काहीचं बलिदान दिलं, प्रशांत यांनी. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर नेरे संघाने जी बॅटिंग केली, त्या बॅटिंगच्या जोरावरती इथे धावा बनवल्या गेल्या आणि त्याचमुळे नेरे संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती. मला वाटतं प्रेक्षकांना देखील चाहूल लागली की ही मॅच नेरे संघाकडे झुकली आहे, संपली आहे, आणि त्यामुळे प्रेक्षक देखील परतीच्या प्रवासाकडे निघतायत. अप्रतिम असा खेळ पहिल्या डावामध्ये निखिल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची कामगिरी किरण यांनी केली. धावसंख्येचा एक मोठा विक्रम नोंदवून ठेवला. जी गोलंदाजी होती तिला भेदण्यात आलं आणि त्याचमुळे हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. आणि पहिला संघ आपण बघू की जो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. नेरे संघ आजच्या दिवसाचा संपूर्ण दिवस गाजवणारा संघ आपण बघितलाय. गोठवडे संघाचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. आयोजन कमिटीच्या वतीने गोठवडे वॉरियर्स या संघाचे सर्वेसर्वा संजयजी गोडांबे यांना सन्मानित केलं जात आहे, सन्मान चिन्ह देऊन. अप्रतिम असा खेळ आणि खेळाडू वृत्ती प्रामुख्याने सर्वच संघांनी केली. हारजीत ही होतच राहते, परंतु आज जो खेळ झाला तो या बावधन करंडकामधील सुरुवातीलाच
उद्या देखील नवीन 5 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 6 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि त्यातील एक विजेता हा बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. उद्या देखील मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रजिस्टर्ड 5 टीम उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 6 टीम आणि त्यांची लढत. परंतु तुर्तास आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे देण्यात येतोय. प्रिन्स ऑफ नेरे निखिल मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. नाही ते त्यांना डेडिकेट करायचं तिथे जाऊन. शेखर वेल प्लेड, अक्षय वेल प्लेड, चांगला खेळ तुम्ही देखील केलात. नेरे संघ आपल्याला विनंती आहे की आपण संपूर्ण संघाने तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. चला लगेच या. निखिल चला ना लगेच. तुम्हाला डेडिकेट करायचं त्याला करू शकता. मला वाटतं निखिल आहे तेजस यांना ते मॅन ऑफ द मॅचचा किताब डेडिकेट करताय कारण त्या ओव्हर मध्ये नेरे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना दिसलाय. संपूर्ण टीम आपण पण या. आपलं फोटो सेशन केलं जाईल. साहिल यांच्या शुभास्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब तेजस निखिल आणि तेजस यांना प्रदान करण्यात येईल आणि संपूर्ण टीमचा फोटो सेशन इथे केला जाईल. वेल डन, वेल प्लेड तेजस. चांगली गोलंदाजी आपण केली त्याबद्दल आपल्याला सन्मानित केलं जात आहे. आजचा दिवस इथे समाप्त होईल. आपण सर्वच रजा घेऊ आणि उद्या पुन्हा एकदा सकाळी 9 वाजता पुढच्या 6 टीम बरोबर आपण इथे जोडले जाऊ. पाहत राहा आणि पुन्हा एकदा उद्यासाठी आमंत्रण. बावधन करंडक 2025 भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसामध्ये आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे.